आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे। व्हिडिओत संबंधित मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत। संजय राऊतांचा मोठा दावा, सरकारमध्ये आहे म्हणून कोणी हात लावणार नाही हा भ्रम। संजय राऊतांची प्रतिक्रिया, ती बॅग माझ्या कपड्यांची असावी। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय। संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार, मला मुख्यमंत्री करा असं शिंदेंनी शहांना म्हटलं। आमचा गट भाजपात विलीन करू पण मला मुख्यमंत्री करा असं शिंदे म्हणाले। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष भाजपात विलीन करण्याची देखील शिंदेंची तयारी होती। राऊतांचा मोठा दावा, एकनाथ शिंदे अमित शहांची भेट झाली तर राऊतांना पोटदुखी का? फेक नरेटिव्ह कसा तयार करायचा हे राऊतांना अचूक कळलं आहे। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, संजय राऊतांची माहिती कालांतरानं खरी ठरते। संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया, संजय राऊतांची भूमिका हीच पक्षाची भूमिका। संजय राऊतांच्या दाव्यानंतर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया, शिंदेंच्या नेत्यांना नोटीस पण दादांच्या नेत्यांना जात नाही हा विषय अभ्यास करण्यासारखा। रोहित पवारांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं, मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही। मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर पत्रक काढत श्रीकांत शिंदेंकडून स्पष्टीकरण, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा। दिल्ली दौऱ्यामध्ये शहांची भेट घेतली। दरम्यान आगामी पालिका निवडणुका संदर्भात देखील दिल्ली दौऱ्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी शहांची पूजा केली। गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे दिल्लीत जाणारच होते। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांची खोचक टीका, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं। दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंची अमित शहांसोबत ठाकरेंच्या एकत्र येण्यावर चर्चा, सूत्रांची माहिती। संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील। दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस गुन्हा दाखल करतील। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, जनसुरक्षा कायद्याखाली मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा। संजय गायकवाड मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांचं वक्तव्य, त्या आमदारामध्ये मला नक्षलवाद्याप्रमाणे कडवटपणा दिसतोय। राऊतांचं वक्तव्य, संजय गायकवाडांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून कारवाईला सुरुवात। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही, सत्तेतील कोणत्याही आमदारावर कारवाई होणार नाही। जितेंद्र आव्हाड यांची गायकवाडांच्या मारहाणीवर प्रतिक्रिया, जनसुरक्षा विधेयक नक्षलवादी आणि माओवादी चळवळी संदर्भात कुणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेणारं हे विधेयक नाही। कुणीही विधेयकाला थेट विरोध केला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ राज्यातील नेत्यांवर नाराज। जनसुरक्षा विधेयकावर विधानसभेतील भूमिकेवरून नाराजी, सूत्रांची माहिती। विधेयकाला थेट विरोध करण्याच्या वरिष्ठांनी सूचना दिलेल्या, सूत्रांची माहिती। मराठीवर प्रेम असेल तर उद्याचा अजान मराठीत सुरू करा। राज ठाकरेंच्या मीरा रोड दौऱ्यावरून नितेश राणेंचं आव्हान। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोड दौऱ्यावर। निशिकांत दुबेंच्या वक्तव्याशी भाजपाचा संबंध नाही, आमचे संस्कार तसे नाहीत। निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया, संजय राऊत उद्धव ठाकरेंसोबत पण ते शरद पवारांची चाकरी करतात, त्यामुळे राऊतांना गुरु शिष्याचं नातं काय कळणार? अतुल भातखळकर यांची संजय राऊतांवर टीका। लाडकी बहीण योजनेवरून राम कदम आणि आदित्य ठाकरे आमने सामने। पालिका लुटणाऱ्यांना लाडक्या बहिणींवर बोलण्याचा अधिकार नाही। भाजप आमदार राम कदम यांची आदित्य ठाकरेंवर टीका। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश। विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या वाढेल। प्राथमिक तयारीबाबत आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये वाद। विरोधी पक्षनेतेपदावरून बैठकीत वाद झाल्याची सूत्रांची माहिती। बैठकीत पटोलेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा विषय उपस्थित केला। पटोलेंच्या प्रश्नावर राहुल नार्वेकर यांच्याकडून ठोस उत्तर नाही, सूत्रांची माहिती।
विधानभवनामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दूध भेसळीचा डेमो. माध्यमांसमोर डेमो देत दुधात भेसळ होत असल्याचा आरोप. सरकारकडे तोडगा काढण्याची मागणी. विधानभवनात जितेंद्र आव्हाड यांची गोपीचंद पडळकर यांना उद्देशून घोषणाबाजी. मंगळसूत्र चोराचा असं म्हणत आव्हाड यांच्याकडून विधानभवनात घोषणाबाजी. विधिमंडळाच्या परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. जेवणाचे डबे, डेब्रिज आणि जुन्या फर्निचरचा ढिगारा. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या जवळच कचरा जमा. विधिमंडळ कार्यालयाचं मात्र दुर्लक्ष. शिंदेंच्या दालनाच्या बाजूला असलेल्या कचरा कपड्यानं झाकला. रोहिणी खडसे यांचं पुन्हा एकदा ट्विट. लपवालपवी अशी ही लपवालपवी. रोहिणी खडसे यांचं खोचक ट्विट. विधिमंडळातील कचऱ्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांचा सरकारला टोला. सरकारचा कचरा झाला. विजय वडेट्टीवारांची टीका. मिठी नदी गाळ घोटाळ्यामधील दोषींना सोडणार नाही. अदृश्य शक्तींचा देखील तपास करणार. मंत्री उदय सामंतांनी विधान परिषदेत माहिती दिली. अजित पवारांच्या कार्यकर्त्याची लक्ष्मण हाकेंना नोटीस. अजितदादांची माफी मागा. नोटीसमध्ये उल्लेख. असल्या नोटीसला मी भीक घालत नाही. लक्ष्मण हाके यांचं उत्तर. एक महत्त्वाची बातमी आहे. विधानभवनामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमतानं पास झाल्यानंतर हे नेते आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाले. कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे आणि सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन या देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी विधानभवनात दाखल झालेल्या आहेत. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आज 5वा दिवस. भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांच्याकडून यवतमाळमध्ये बच्चू कडू यांचं स्वागत. कडू यांच्या मागण्या योग्य असल्याची प्रतिक्रिया. अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, मंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटीला. मुंबईतील मराठी माणसांच्या घरांसंदर्भात दोन्ही नेते देसाईंच्या भेटीला. तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक संपन्न. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ब्राईट बस प्रकल्पाचं उद्घाटन. प्रकल्पाच्या माध्यमातून सुसज्ज बसचं रूपांतर मोबाईल वर्गखोल्यांमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं AI व्हिडिओ कॉल करत फसवणूक केली. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या. विश्वास नांगरे पाटलांचं आवाहन. कोल्हापुरातील टॉप आणि कासारवाडा या परिसरामध्ये अवैध उत्खनन. आमदार सतेज पाटील यांच्याकडून परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित. महसूल विभागाकडून 37 क्रशर प्लांटवर कारवाई. अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधील रेस्टॉरंटमध्ये गोळीबाराची घटना. कपिलच्या अंधेरीमधील घर आणि फिल्म सिटीतील सेटवर सुरक्षा वाढवली. सुरक्षा यंत्रणा सतर्क. दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या 62व्या जन्मदिनानिमित्त आठवणीतील मेटे साहेब या कार्यक्रमाचं आयोजन. रविवारी वडाळ्यामधील भारतीय क्रीडा मंदिर सहकार नगरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार. भारतामध्ये इलेक्ट्रिकल्समध्ये आघाडी असणाऱ्या व्हीगार्ड या ब्रँडकडून सिलिंग फॅन्सचे 4 नवीन मॉडेल लॉन्च. शक्तिशाली आणि आकर्षक डिझाईन असणारे एअरविज लाईट, एअरविज प्राईम, एअरविज प्लस आणि एअरविज N मॉडेल लॉन्च. अहिल्यानगरमध्ये शेतकरी पती पत्नीचा संशयास्पद मृत्यू. पत्नी नंदा गायकर यांचा मृतदेह शेततळ्यामध्ये तर पती रेवजी यांचा मृतदेह घरात आढळला. एकाच दिवशी दोघांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. परभणीच्या हट्टामध्ये हायटेक रेसिडेन्शियल स्कूलच्या संस्थाचालकांच्या मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू. फीच्या कारणावरून संस्थाचालक आणि त्याच्या पत्नीकडून बेदम मारहाण. पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये संस्थाचालक पती पत्नीवर गुन्हा दाखल. सांगलीमध्ये खड्डेमुक्त रस्ते आणि नागरी सुविधांसाठी काँग्रेसच्या आजीमाजी नगरसेवकांचा रास्ता रोको. पालिकेच्या कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन. 1 तास वाहतूक ठप्प. धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत देण्यात येणाऱ्या मिलेट बारमध्ये आळ्या. येणेगूर गावातील 39 विद्यार्थ्यांना विषबाधा. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये प्रकार उघडकीस. घरी परतण्यापूर्वी शुभांशु शुक्ला यांची अंतराळात पार्टी. शुभांशु शुक्ला यांनी
इतर सहकाऱ्यांसोबत मेजवानीचा आनंद घेतला। 14 जुलै रोजी शुभांशु शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू होणार। कोकणात 4 दिवसांपासून पावसाची उघडी। रत्नागिरीमध्ये 24 तासात 10 मिलीमीटर पाऊस। ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा। पुढील आठवड्यामध्ये पावसाची शक्यता। नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे चाळीमधील कांदा खराब। प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। नागपुरातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी। पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या 78% मदत द्यावी। काँग्रेसच्या शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची मागणी। गडचिरोली नागपूर महामार्ग 4 दिवसानंतर वाहतुकीसाठी खुला। पुरामुळे महामार्ग 4 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता। अनेक वाहनं आरमोरी परिसरामध्ये अडकली होती। महाबळेश्वर प्रतापगडहून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद। दरड कोसळत असल्यानं महाबळेश्वरहून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक बंद। सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय। सांगली इथं रेल्वे उड्डाणपुलावरील खचलेल्या रस्त्याचं काम 2 महिन्यांपासून संथगतीनं सुरू। रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। सांगली जिल्ह्यामधील मिरजमध्ये 2 गटात राडा। 3 जण पोलिसांच्या ताब्यात तर 2 जण पळून जाण्यात यशस्वी। 5 जणांवर सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल।